नगर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरातील प्रस्तावित 60 मीटर परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोड संदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लोकप्रतिनिधींनी एकत्रित भूमिका घेतली आहे। नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाथर्डी, विहितगाव, पिंपळगाव खांब, देवळाली आणि पंचक शिवार येथील शेतकऱ्यांचा जमिनी विकास आराखडा 2017 नुसार बाधित होत आहेत। या पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ आजे तसेच प्रभाग क्रमांक 22 ब चे नगरसेवक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दर्शवला आहे। विकास आराखड्यानुसारच 60 मीटर रिंग रोडची अंमलबजावणी करावी, मोजणी पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला सातबाऱ्यानुसार स्वतंत्र नोटीस देण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। सदर काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले असून संयुक्त मोजणी नकाशात प्रत्येक जमीन मालकाची घरे, झाडे, विहिरी आणि बांधकामे स्वतंत्रपणे दर्शवून अचूक मूल्यांकन करावे, अन्यथा नुकसान भरपाईवरून वाद निर्माण होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच शासकीय दराऐवजी बाजारभावाच्या 2.5 पट मोबदला द्यावा आणि रिंग रोड लगतच्या शिल्लक जमिनींना डीपी रोड प्रमाणे बांधकाम परवानगी देऊन बाधित शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यावी अशी ठोस मागणी करण्यात आली आहे। रिंग रोड संदर्भात जो विहितगाव, वडनेर, पिंपळगाव, देवळाली याच्यामध्ये जे अलाइनमेंटमध्ये चेंज आहे, त्या मोजणी आज जे मोजणी करताय, मोजणी जे MSDIC वाले आणि पॅनलवरती जे मोजणीकार आहेत यांच्या दोघांमध्ये खूप तफावत येते। ही तफावत कमी करण्यासाठी किंवा 2017चा DP तोच फायनल करून 2017च्या DP प्रमाणे भूसंपादन करण्यात यावं हीच आमची नागरिकांची इच्छा आहे। राजा भाऊ, आज तुम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे, काय नेमका आपला प्रश्न होता आणि आपण काय चर्चा झाली? वडनेर, विहितगाव येथील रिंग रोडच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या। त्याबाबत जिथं DPR सोडून काही जागेंचं ॲक्विजिशन होत होतं, रिंग रोड संदर्भात जे प्रॉब्लेम होते त्यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी आम्ही सर्वांनी आयुक्त मॅडमची भेट घेतली। सर्वेअर होते आणि सर्वांनी मिळून एका निर्णयाप्रत आलो आहे, जेणेकरून कमीत कमी लोकांचं नुकसान व्हावं यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो महापालिका करणार आहे। त्यांनी काय आश्वासन दिले? कमीत कमी लोकांची अडचण कशी होईल आणि कमीत कमी नुकसान कसं होईल यावर ते विचार करणार आहे। आपण त्याच्यावर समाधानी आहात? आम्ही समाधानी आहेत, म्हणजे आता सर्वे करायला सांगितलंय। सर्वे झाल्यानंतर जे काही निर्णय होतील त्याच्यावर आपण पुढच्या दिशा कशा घ्यायच्या हे ठरवू। लोकांना TDRचा विषय नव्हता, फक्त रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा विषय होता। आज आपल्या नाशिकचे खासदार राजाभाऊ आजे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय आयुक्त मॅडम यांच्यासोबत जी देवळाली, विहितगाव, वडनेर, तुम्हाला पिंपळगाव खांब या रिंग रोडच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या जागा जात आहेत, पण 2017च्या DP नुसार ज्या शेतकऱ्यांच्या जागा जात आहेत त्याप्रमाणे जी अलाइनमेंट सरकते आहे, ती अलाइनमेंट मॅच करून कमीत कमी नुकसान शेतकऱ्यांचं व्हावं याकरता आज ही आयुक्तांसोबत संयुक्त बैठक होती। त्यामध्ये आयुक्त मॅडम यांनी सकारात्मक भूमिका दाखवून शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल व जागा कमीत कमी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होईल यासाठी मॅडमनी सर्वेअरला, टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। जागेवर प्रत्यक्षात जाऊन पुन्हा एकदा त्या ठिकाणी ते सर्वे करतील व ॲक्च्युअल 2017च्या DP नुसार काम करण्यासाठी सूचना मॅडमनी दिलेल्या आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं पर्टिक्युलर एखाद्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान न होता सर्वांना सोबत घेऊन जास्तीत जास्त फायदा कसा होईल व कमी कन्स्ट्रक्शन कसं कुठलं जाईल या ठिकाणी प्रयत्न आहे व त्याकरता शेतकरी देखील सकारात्मक भूमिका दाखवतील ही आम्हाला खात्री आहे। आणि ही रिंग रोड मध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जास्त होऊ नये याकरताच आजची बैठक होती। त्यासाठी मॅडमनी अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे।